श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना, मी जानकी. मागील भागात आपण विक्रांत यांच्या उलगडलेल्या भूतकाळावर शिवाय आणि लावण्याची प्रतिक्रिया पाहिली. त्यानंतर शिवाय आणि लावण्याचे गोरक्षण पाहिले. दुसऱ्या दिवशी कोणीतरी मोठ्या मालकीनबाई आलेल्या आपण पाहिल्या. त्यांचा दरारा किती होता ते पाहिलं. चला तर मग या भागात त्या नेमक्या कोण आहेत ते पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 28. कथालेखिका व कथा वाचन जानकी. विक्रांत आणि सावित्रीबाई नोकराच्या मागे हॉलमध्ये आले होते. हॉलमध्ये त्यांना मोठ्या मालकीनबाईंचा जमदग्नी अवतार दिसला. त्यांना पाहून ते दोघे घाबरले होते. आता नक्कीच त्यांचा राग पाहावा लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. दोघेही पटकन पुढे गेले आणि त्यांच्या पाया पडले. नमस्कार वहिनी साहेब. दोघेही त्यांच्या पाया पडत एक सोबत म्हणाले. त्यांनीही चिडून का होईना त्यांच्या डोक्यावर हात ठेवले. त्या होत्या यशोदाबाई धर्माधिकारी, विक्रांत यांच्या स्वर्गवासी मोठ्या चुलत भावाच्या अर्धांगिनी. स्वभावाने नारळासारख्या, आतून गोड पण वरून टणक. त्यांच्या दराराला सगळेच घाबरत होते, अगदी नमिताही. ती कधीच त्यांच्या समोर येत नसायची, पण ती नाही आली तरी यशोदाबाई तिला यायला भाग पडायच्या. मग ओरडा खात खात ती काम करायची. सदा सुखी राहा, त्यांनी आशीर्वाद दिला. तसे ते दोघे सरळ होऊन उभे राहिले. अजूनही त्यांच्या नजरेतला करारीपणा कमी झालेला नव्हता. त्यांच्या मनात असलेला राग आपल्यावर बरसणार हे त्यांना माहित होतं. आता असेच ताटकळत उभे ठेवणार आहात का मला? बसण्यासाठी मुहूर्त काढून आणणार आहात का, की आल्या पावली माघारी धाडणार आहात? ते दोघे जण तसेच उभे राहून खाली मान घालून त्यांच्या पायांकडे पाहत होते. त्यामुळे यशोदाबाईंना राग आला होता. आपली चूक लक्षात आल्यानंतर ते दोघेही गडबडले. माफ करा वहिनी साहेब, या ना, बसा, तुमचंच घर आहे. सावित्रीबाई गडबडून सोफ्याजवळ येत म्हणाल्या. तशा यशोदाबाई पुढे आल्या. सोफ्यावर त्यांनी आपलं ठाण मांडलं. इतक्या उशिरा सकाळ होती का तुम्हा सर्वांची? यशोदाबाईंनी दोघांवरही करडी नजर टाकत विचारलं. तसं त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. आता काय उत्तर द्यावं ते त्यांना समजत नव्हतं. आई बाबा, नाश्ता तयार आहे. किचन मधून लावण्याला फक्त विक्रांत आणि सावित्रीबाई दिसले होते. सोफ्यावर बसलेले यशोदाबाई न दिसल्याने तिने किचन मधूनच त्यांना आवाज दिला. तिच्या आवाजाने तिघांनी किचनकडे पाहिलं. मग सावित्रीबाई घाबरून यशोदाबाईंकडे पाहू लागल्या. त्या किचनकडे जाणारच होत्या की तीच नाश्त्याचा बाउल घेऊन डायनिंग टेबलकडे आली. कानात हेडफोन तसंच होतं आणि तिच्या कानात शिरणारा मंत्र तीही गुणगुणत होती. शिव पंचाक्षर मंत्र सुरू होता. यशोदाबाईंच्या कानांवर तिच्या मधुर आवाजातील तो मंत्र पडला. तसं त्यांच्या ओठांवर हसू आलं. तिचं मंत्र गुणगुणण्याच्या तंद्रीत सोफ्याकडे लक्षच गेलं नव्हतं. सावित्रीबाई घाबरून तिच्या जवळ गेल्या. लावण्या, त्यांनी तिला आवाज दिला, मात्र तिला ऐकू गेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा तिला आवाज दिला, लावण्या. यावेळी त्यांनी तिच्या हाताला धरून थोडंसं हलवलं. त्यांच्या स्पर्शाने ती भानावर आली आणि तिने कानातले हेडफोन काढले. तिचं अजूनही सोफ्याकडे लक्ष गेलं नव्हतं, कारण डायनिंग टेबल पासून सोफा दूर अंतरावर होता. काय झालं आई? त्यांनी तिच्या हाताला धरलं म्हणून तिने न समजून त्यांना विचारलं. त्यांनी मग सोफ्याकडे बघ असा इशारा केला. त्यांच्या इशाऱ्यावर तिने सोफ्याकडे नजर टाकली तर अनोळखी स्त्री नजरेस पडली. कोण आहेत आई त्या? तिने फक्त त्यांनाच ऐकू जाईल अशा हळू आवाजात विचारलं. माझ्या मोठ्या चुलत जाऊबाई आहेत, तुमच्या बाबांच्या चुलत भावाची पत्नी यशोदाबाई धर्माधिकारी.
वयानेही आणि मानानेही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आम्ही सर्वजण त्यांना वहिनी साहेब म्हणतो. सिद्धांत शिवाय आणि काव्या त्यांना काकू आई म्हणतात. तू सुद्धा त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांना आई किंवा काकू आई जे म्हणता येईल ते म्हणशील. त्यांनीही हळू आवाजात त्यांची ओळख सांगितली. त्या दोघींची तिथेच उभी राहून खुसूरफुसूर चालली होती ती यशोदाबाई आणि विक्रांत लांबून पाहत होते. तिथेच उभ्या राहून बोलणार आहात का? आमच्याशी भेट घ्यायची नाही? त्यांनी करारी आवाजात विचारलं. तशा दोघीही धावत पळत त्यांच्याकडे निघाल्या. लावण्याने चालता चालताच डोक्यावर पदर घेतला होता. माफ करा काकू आई, मी तुम्हाला पाहिलंच नव्हतं, अशी म्हणत लावण्या त्यांच्या पायाशी झुकली. त्यांनीही किंचित हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती उठून उभी राहिली आणि त्यांच्याकडे पाहून गोड हसली. मी पाणी घेऊन येते. लावण्य अशी म्हणत परत किचनकडे गेली. इकडे यशोदाबाई तिच्या वर्तनाने खुश झाल्या होत्या. निदान मोठ्या सुनबाईसारखी नाही छोटी सून. संस्कार आहेत तिच्यात. मोठ्या सुनेचा तर कुठेच पत्ता नाही. आणि ही पोरगी सगळ्यांसाठी नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये राबत आहे. नमिताचा विषय निघाल्यानंतर सावित्रीबाई काहीशा नाराज झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची ती नाराजी यशोदाबाईंच्या लगेच लक्षात आली. सावित्री, ये इथे बस. सावित्रीबाईंना नाराज झालेलं पाहून यशोदाबाईंनी त्यांचा हात धरला आणि त्यांना आपल्या जवळ बसवलं. त्यांनी किंचित हसून सावित्रीबाईंच्या हनुवटीला हात लावून त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवला. सावित्री, नाराज झालीस का ग माझ्या बोलण्याने? अगं मी सहजच बोलत होते. म्हटलं सकाळी सकाळी जाऊन तुम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का द्यावा, पण इथे आले तर कोणीही दिसलं नाही. आपल्या घराण्याची रीत आहे की सकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांनी एकत्रित यायचं, मग ते स्त्री असो वा पुरुष. पण नोकरांना विचारलं तर सगळेजण अजून झोपलेले आहेत सांगितलं. म्हणून मला जरा चिड आली आणि मी बोलून गेले. यशोदाबाई सौम्य शब्दांत म्हणाल्या. तरीही सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजी गेलेली दिसत नव्हती. ते पाहून यशोदाबाईंनी न समजून विक्रांत यांच्याकडे नजर टाकली. मी सांगतो वहिनी साहेब, ती यामुळे नाराज नाही झाली की तुम्ही आमच्यावर चिडलात. ती यासाठी नाराज झाली कारण नमिता काल रात्रीच घर सोडून गेली आहे. असं म्हणत विक्रांत यांनी यशोदाबाईंना सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून यशोदाबाईंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. लावण्याही तोपर्यंत पाणी घेऊन आली होती. तिने यशोदाबाईंच्या हातात ग्लास दिला, पण त्यांनी पाणी न पिता ग्लास तसंच टेबलवर ठेवला. एवढ्याशा गोष्टीवर लगेच घर सोडून जायचं? आपल्या घराण्यात आजपर्यंत कुठलीही सून घर सोडून गेलेली नाही. सिद्धांत कुठे आहे? त्याने हे अडवलं नाही का तिला? यशोदाबाईंना यावेळी सगळ्यात जास्त राग सिद्धांतचा आला होता. तो नमिताचा नवरा होता, तर त्याने तिला जाण्यापासून अडवायला हवं होतं असं त्यांचं मत होतं. वहिनी साहेब, तो सध्या त्याच्याच दुःखात आहे. ना कोणाशी बोलतो ना काही काम करतो. आपल्या रूममध्ये बसून असतो दिवसभर. असं म्हणत श्रद्धा अजून खोलीतून बाहेर आलेली नव्हती, म्हणून विक्रांत यांनी दुसरीही हकीकत त्यांना सांगितली. श्रद्धाने मागच्या वेळी त्यांच्या घरात येऊन जो तांडव केला होता तो तर त्यांना माहित होता, पण सिद्धांतच्या बाबतीत झालेला हा नवीन खुलासा त्यांना माहित नव्हता. ते ऐकून तर त्यांना प्रणवचा राग आणि सिद्धांतची काळजी वाटायला लागली होती. हे तर खूपच भयानक आहे. त्या पोराने सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असं ठरवलं आहे. कसा सहन करत असेल माझा सिद्धांत? अजून उठला नसेल का तो? मी बोलले असते त्याच्याशी. आणि ती पोरगी कुठे आहे? घरात मोलकरीण म्हणून राहायचं म्हटली होती ना ती, मग दिसत कशी नाही? यशोदाबाईंनी इकडे तिकडे नजर फिरवत विचारलं. ती अजून तिच्या रूम मधून बाहेर आलेली नाही वहिनी साहेब. तिच्या गळ्यात असलेल्या त्या लॉकेटमुळे ती लवकर बाहेर येत नाही, कारण ती बाहेर असताना आम्हाला काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करता येत नाही. तिच्यामुळेच तर प्रणवचं आणि भाग्यश्रीचं नाव आपल्या समोर आलं. तिने आता आपल्या बाजूने राहण्याचा विचार केला आहे.
विक्रांत यांनी सांगितलं. तसं यशोदाबाईंनी एक सुस्कारा सोडला आणि सावित्रीबाईंकडे पाहिलं. त्या अजूनही चेहरा उतरवून बसलेल्या होत्या. तरीही त्या मुलीपासून सावध राहा. लगेचच तिच्यावर विश्वास ठेवून राहू नका. सावित्री, तू काही काळजी करू नकोस. आपण नमिताला माघारी घेऊन येऊ. आपल्या घराण्यातली सून कधीही एकदा घरात आली की बाहेर पडत नाही. मग तिला सुद्धा ती मुभा नाही. यशोदाबाई सावित्रीबाईंच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या. तसा सावित्रीबाईंना आधार वाटला. कोणीही तिला माघारी आणायला जाणार नाही. जेव्हा तिची अक्कल ठिकाणावर येईल तेव्हा ती स्वतःहून येईल. एक ओळखीचा आवाज कानावर पडल्याने यशोदाबाईंनी त्या दिशेने पाहिलं. समोरून हरेशराव त्यांच्या दिशेने येत होते. यशोदाबाई पटकन उभ्या राहिल्या आणि त्यांच्याजवळ जाऊन पाया पडल्या. पाया पडते काकासाहेब. कसे आहात? यशोदाबाईंनी त्यांच्या पाया पडत हसून विचारलं. त्यांनीही त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. यशोदाबाईंनी त्यांच्या हाताला धरलं आणि त्यांना सोफ्याकडे घेऊन येऊ लागल्या. मी ठीक आहे. तू काय म्हणतेस? शिवायच्या लग्नाच्या वेळी निरोप धाडला होता तर त्यावेळी काही तू आलीच नाहीस. मग आज कशी काय आलीस? हरेशरावांनी तक्रार करत विचारलं. तशा यशोदाबाई हसल्या. तुमची नाराजी मान्य आहे काकासाहेब, पण शिवायचं लग्न असं पटकन ठरलं की आम्हाला कोणालाही विचार करायला वेळ मिळाला नव्हता. त्यात प्रथमेश विदेशला जाण्याची तयारी करत होता. आपली नारायणी सुद्धा 3 महिन्यांची गरोदर आहे. जसं त्यांनी सांगितलं की प्रथमेशची बायको म्हणजेच त्यांची सून नारायणी गरोदर आहे, तसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अगं बाई, बहिणी साहेब, किती सुंदर बातमी दिलीत. अहो, मग आधी का नाही सांगितलं? तुम्ही येणार आहात हे कळालं असतं तर मी तिच्यासाठी पौष्टिक लाडू बनवून ठेवले असते. आता सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजी कुठल्या कुठे पळून गेली होती. ती गोड बातमी ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरही गोड हसू पसरलं होतं. खरंच आहे यशोदा, तू येण्यापूर्वी एकदा सांगायला हवं होतंस. सावित्री खूप सुंदर पौष्टिक लाडू बनवते. नेमक्याच रूम मधून येणाऱ्या गीताही खूप खुश झाल्या होत्या. यशोदाबाई उठून त्यांच्या जवळ गेल्या, त्यांच्या पाया पडल्या आणि त्यांनाही घेऊन सोफ्याजवळ आल्या. तसा विचार केला होता, पण नारायणीच्या घरचे जरा जुन्या विचारांचे आहेत. त्यांनी सक्त ताकीद दिली होती की सुरुवातीचे 3 महिने कोणालाही सांगायचं नाही. त्यांच्या विचारांचा आदर राखणं आपलं कर्तव्य आहे. मुलीकडचे किंवा मुलाकडचे असा भेदभाव आपण आतापर्यंत कधीच केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या त्या इच्छेचा मान ठेवावा लागला. म्हणून मग ही गोष्ट गुपित ठेवली होती. आता 2-3 दिवस झाले आहेत तिला 4था महिना लागला. म्हणून म्हटलं की आता सांगायला काही हरकत नाही. दोन्ही कामे एकदाच होतील असा विचार करून इकडे यायला निघाले. नारायणीच्या गरोदरपणाची गोड बातमीही सांगितली जाईल आणि आमच्या छोट्या सुनेची सुद्धा भेट घेता येईल. यशोदाबाईंच्या चेहऱ्यावर आजी होण्याची खुशी झळकत होती. प्रथमेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे नारायणी त्यांची लाडकी सून होती. नारायणी स्वभावाने खूप छान होती. यशोदाबाईंना कधीच तिने सासू समजून वागवलं नव्हतं. त्यामुळे त्या दोघींची एकमेकींशी चांगली गट्टी होती. खूप खूप अभिनंदन वहिनी साहेब आणि आता होणाऱ्या आजी साहेब, विक्रांत हसत म्हणाले. तसे सर्वजण हसले. तुम्हा सर्वांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही सगळेही नवीन नात्यात बांधले जाणार आहात. यशोदाबाई बोलतच होत्या की तेवढ्यात काकू आई वरून खाली येणाऱ्या काव्याने त्यांना पाहिलं आणि मोठ्याने ओरडली. तसे सगळे दचकून तिच्याकडे पाहू लागले. तिच्या आवाजाने आपापल्या रूम मध्ये झोपेत असलेले सिद्धांत आणि शिवाय सुद्धा दचकले होते. काकू आई म्हटल्यावर दोघे घाबरले आणि पटकन फ्रेश व्हायला गेले. काव्याला यशोदाबाईंना पाहून खूपच आनंद झाला होता. त्याच आनंदाच्या भरात ती मोठ्याने ओरडली होती. ती पळतच खाली आली आणि त्यांच्या गळ्यात पडली. त्याही तिला पाहून खूप खुश झाल्या होत्या. काकू आई, काकू आई,
काव्याने त्यांच्या गळ्यात पडून त्यांच्या दोन्ही गालांवर मुके घेतले. तशात त्याही हसल्या आणि तिला आपल्या कवेत घेतलं. माझं बाळ ते किती गोड दिसत आहे, नजर नको लागायला कोणाची, असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळावर ओठ ठेवले. त्यांना मुलगी नव्हती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा काव्यावर खूप जीव होता. लहानपणी तर ती महिने महिने त्यांच्या जवळच राहायची. जशी मोठी झाली तशी ती तिकडे जाऊ शकली नव्हती. मग वर्षाकाठी 2-3 दिवसांसाठी एकमेकींची भेट व्हायची. तुमच्याही चेहऱ्यावर वेगळंच तेज आलं आहे काकूई. इस खूबसूरती का क्या राज है? आणि हे काय, प्रथम दादा नाही आले का तुमच्यासोबत? काव्याने इकडे तिकडे नजर फिरवत विचारलं. त्या हलक्या हसल्या. तुझा प्रथम दादा विदेशला जाणार आहे. तो काय आता लवकर इकडे येत नसतो, पण त्याने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे. सुरुवातीला तर तो आला नाही हे ऐकून तिचा चेहरा पडला होता, पण जेव्हा प्रथमेशने तिच्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे हे ऐकलं तेव्हा तिच्या गालावर कळी उमटली. प्रथमेशचाही तिच्यावर खूप जीव होता. दूरच्या बहिणी खूप होत्या त्याला, पण जवळची काव्याच एक होती. तिच्यासाठी तो नेहमी काही ना काही करायचाच. फोनवर बोलणंही असायचंच अधूनमधून, भेट मात्र वर्षाकाठीच. कुठे आहे काकूआई, दाखवा पटकन, तिने उत्सुकतेने विचारलं. तशी यशोदाबाईंनी सोबत आणलेली बॅग उघडली. त्यातून मोठा गिफ्ट बॉक्स काढला, ज्यावर काव्याचं नाव ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. एवढं मोठं गिफ्ट पाहून ती खूपच आनंदली. पटकन तिने गिफ्ट उघडायला सुरुवात केली. त्यात सुंदरसा जांभळ्या रंगाचा अनारकली ड्रेस, त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि 2 जोडी सुंदरसे डिझायनर चांदीचे पैंजण होते. वाव, किती किती सुंदर आहे हे. थँक्यू काकूआई. काव्या ते सगळं पाहून खुश झाली होती. खोट काढण्यासारखं काहीच नव्हतं त्यात. प्रथमेशने तिची आवड लक्षात घेऊन तिला ते गिफ्ट पाठवलेलं दिसत होतं. थँक्यू तुझ्या प्रथम दादाला म्हण, त्यानेच तुझ्यासाठी पसंत केलं आहे हे, कोणाचीही मदत न घेता, यशोदाबाईंनी सांगितलं. तशी ती लगेच आपला फोन घेऊन बाजूला गेली. अर्थातच तिच्या लाडक्या प्रथम दादाला फोन करणार होती. काकूआई, या ना, नाश्ता करून घेऊ, थंड झाला असेल. तुम्ही सगळे येऊन बसा, मी लगेच नाश्ता गरम करून आणते. लावण्य हसून म्हणाली. तसे सर्वजण उठले. तेवढ्यात सिद्धांत आणि शिवायही खाली आले. काकूआई, दोघेही पटकन त्यांच्या जवळ येत त्यांच्या पाया पडले. त्यांनीही त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. दोघे जसे उभे राहिले तसा यशोदाबाईंनी सिद्धांतचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला. मगाशी कळालेलं सत्य त्यांना आठवलं आणि त्या हळव्या झाल्या. त्या दोघांनाही त्यांच्या भरलेल्या डोळ्यांचा अर्थ समजला नव्हता. शिवायने विक्रांत यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली. तसं त्याला सगळं समजलं. त्याने एक सुस्कारा सोडला आणि सिद्धांतच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने त्याच्याकडे पाहिल्यावर शिवायने हलका इशारा केला. सिद्धांतलाही समजलं. मग त्याने त्याच्या काकू आईला मिठी मारली. माझ्या सोन्यासारख्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला तो नालायक, असं म्हणत यशोदाबाई रडायला लागल्या. कोणीही विश्वास ठेवणार नव्हतं की या त्याच यशोदाबाई होत्या ज्या आल्या आल्या कठोर वागल्या होत्या. रडू नका काकू आई, सगळं ठीक होईल, शिवाय त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. तशा त्या बाजूला झाल्या. आता एक काम कर, आजच्या आज जाऊन नमिताला घेऊन ये. असं घर सोडून जाणं योग्य नाही. यशोदाबाई स्वतःचे डोळे पुसत म्हणाल्या. त्यावर सिद्धांत न समजून त्यांच्याकडे पाहू लागला. नमिताला घेऊन ये म्हणजे? ती कुठे गेली? सिद्धांतने न समजून विचारलं. तसे आता सगळे त्याच्याकडे पाहू लागले. असं काय करतो सिद्धांत? नमिता रात्री घर सोडून गेली हे तुला माहित नाही?
सावित्रीबाईंनी विचारलं तसं सिद्धांतने सुस्कारा सोडत कपाळावर बोटे रगडली. नंतर मग तो बोलू लागला. रिलॅक्स व्हा सर्वजण. ती घर सोडून जाणाऱ्यातून नाही. बेडरूम मध्ये मस्तपैकी घोरत पडलेली आहे ती. रात्रभर बडबड करून माझं डोकं दुखून आता सुखाची झोप काढत आहे. सिद्धांत वैतागून म्हणाला आणि तितक्यात तिचाच पेंगाळलेला आवाज आला. अरे घरातले नोकर सुट्टीवर गेले आहेत का? अजून माझा चहा का पोहोचला नाही माझ्या रूम मध्ये? फुकटचे पैसे मिळतात का तुम्हाला? नमिता अर्धवट डोळे उघडे ठेवून खालच्या दिशेने पाहून मोठ्याने ओरडत होती. डोळ्यांवर झोप होती त्यामुळे खाली कोण कोण आहे हे तिला दिसत नव्हतं. अंगावर नाईट गाऊन, पिंजरलेले केस, डोळ्यांवर झोप अशा अवस्थेत ती वर उभी होती. तिच्याकडे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले होते. तर यशोदाबाई रागात होत्या. कोणाचा काहीच आवाज नव्हता म्हणून नमिताने डोळे चोळून उघडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती सफल झाली तेव्हा यशोदाबाईंना पाहून तिच्या डोळ्यांवरची झोपच उडाली. वाचेल का ती तिच्या मोठ्या सासूच्या रागापासून? की मिळणार तिला शिक्षा? कळेलच पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. धन्यवाद.